श्रीनिवास गोविंद श्री वेंकटेश गोविंद भक्तवत्सल गोविंद भागवत प्रिय गोविंद गोविंद हरि गोविंद वेंकटरमण गोविंद। आजचे प्रवचनकार डॉक्टर सौ वैशाली महेश जोशी यांच्या प्रवचनाचा आजचा विषय आहे विद्वत पद्धती। प्रवचनकारांनी कृपया श्री बालाजीच्या मूर्तीला हार अर्पण करावा अशी मी त्यांना विनंती करते। श्रीनिवास गोविंद श्री वेंकटेश गोविंद भक्तवत्सल गोविंद भागवत प्रिय गोविंद गोविंद हरि गोविंद वेंकटरमण गोविंद गोविंद हरि गोविंद। आजच्या प्रवचनकारांना पुष्पहार देऊन देवस्थानतर्फे सौ चित्रदाणी यांना विनंती करते की त्यांचे स्वागत करावे। प्रवचनकारांनी आपले स्थान ग्रहण करावे अशी मी त्यांना विनंती करते। डॉक्टर सौ वैशाली महेश जोशी यांचा अल्पसा परिचय मी आता तुम्हाला करून देते। ताते महाविद्यालयाच्या कनिष्ठ विभागात गेल्या 24 वर्षांपासून संस्कृत आणि राज्यशास्त्र विषयाचे अध्ययन त्या करीत आहेत। तसेच गेल्या 20 वर्षांपासून वरिष्ठ विभागात संस्कृत विषयाचे अध्यापन करण्याचे कार्य त्या सातत्याने करीत आहेत। त्यांनी MA, BEd, MPhil अशा पदव्या प्राप्त करून सेट परीक्षा पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण केलेली आहे। संस्कृत विषयात त्यांनी PhD ही विद्यावाचस्पती पदवी संपादन केलेली आहे। संस्कृत विषयाच्या सखोल अभ्यासासोबतच त्या संशोधन कार्यातही सक्रिय आहेत। त्यांनी अनेक संस्कृत परिषदांमध्ये शोध निबंधांचे लेखन व सादरीकरण केले आहे। संस्कृत भाषा साहित्य व भारतीय ज्ञान परंपरेच्या प्रसारासाठी त्या सातत्याने कार्यरत आहेत। डॉक्टर जोशी या राष्ट्रसेविका समिती तसेच अखिल भारतीय विद्यार्थी परिषद यांच्याशी संबंधित राहून सामाजिक व राष्ट्र निर्माणाच्या कार्यात योगदान देत आहेत। अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या पूर्व नगर अध्यक्ष म्हणून त्यांनी 3 वर्ष जबाबदारी सांभाळलेली आहे। तसेच त्या संस्कृत भारतीच्या नगर अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत। अध्यापन व सामाजिक कार्यासोबतच त्यांना गायन, वाचन आणि रांगोळी यांची विशेष आवड आहे। संस्कृत विषयावरील प्रभुत्व, प्रदीर्घ अध्यापन अनुभव, संशोधनाची दृष्टी, संघटनात्मक कार्यातील सक्रियता आणि भारतीय संस्कृती विषयीची निष्ठा यामुळे डॉक्टर सौ वैशाली महेश जोशी यांचे व्यक्तिमत्व बहुआयामी आणि प्रेरणादायी आहे। आजच्या विषयाला त्यांनी सुरुवात करावी अशी मी त्यांना विनंती करते। हॅलो वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। विघ्नहर्त्या गणपतीला वंदन करते। या देवी सर्वभूतेषु बुद्धिरूपेण संस्थिता। नमस्तस्यै 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 नमो नमः। विद्येची आराध्य देवता माता सरस्वती हिला पण वंदन करते।
शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभाङ्गं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं। लक्ष्मीपती बालाजीला पण वंदन करते। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः। गुरुचरणांना सुद्धा वंदन करते आणि उपस्थित श्रोतृवर्गाला वंदन करून आजचा माझा जो प्रवचनाचा विषय आहे विद्वत पद्धती, त्याला आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करते। माझी प्रवचनाची ही पहिलीच वेळ आहे आणि त्याच्यामुळे जे काही चूकभूल असेल ती तुम्ही गोड मानून घ्याल असा निश्चितच विश्वास वाटतो आणि आजच्या या प्रवचनाच्या भूमिकेला मी प्रारंभ करते। यापूर्वी दोनही दिवस प्रवचनकारांनी आपल्याला या भर्तृहरीचं जे नीतिशतक आहे त्या नीतिशतकाची पूर्वपीठिका अतिशय उत्तम पद्धतीने समजावून सांगितली आहे। पुंड सरांनी पहिल्या दिवशी भर्तृहरींचं चरित्र आपल्याला सांगितलं। भर्तृहरी एक राजा होते आणि त्यानंतर वैराग्य प्राप्त होऊन त्यांनी संन्यास घेतला। त्याच्यामुळे राजपदही त्यांनी उपभोगलं होतं आणि वैराग्य पण त्यांनी उपभोगलं होतं। मग या दोन्हीचा उपभोग घेतल्यामुळे खरं श्रेष्ठत्व कशात आहे, सत्तेत आहे, संपत्तीमध्ये आहे की विद्येमध्ये आहे, याचं चांगलं ज्ञान हे त्यांना झालेलं होतं। त्यामुळे त्यांनी या शतकत्रयींची रचना केली, ज्यामध्ये नीतिशतक हे पहिलं आहे, ज्यामध्ये मनुष्याने कसं वागावं कसं वागू नये याचं व्यवहार ज्ञान भर्तृहरींनी आपल्याला दिलेलं आहे, जे आजच्या या काळामध्ये इतकी वर्ष लोटून गेली तरी सुद्धा उपयुक्त आहे। भर्तृहरी या शतक काव्याच्या माध्यमातून आपल्याला काय सांगतात? रामादिवत वर्तितव्यम न रावणादिवत। कोणासारखं वागावं तर रामासारखं आपलं आचरण असलं पाहिजे, न रावणादिवत, रावणासारखं नको। मला असं वाटतं की जेवढ्याही महाकवींनी काव्य लिहिली आहेत त्या काव्याचा जो उद्देश आहे तो हाच असतो की आपलं वर्तन कसं आहे, आपण कसं वागलं पाहिजे हे सांगत असताना रामासारखं आपलं चारित्र्य असलं पाहिजे, चरित्र असलं पाहिजे, आचरण असलं पाहिजे आणि रावणासारखं आचरण आपण करू नये, हेच सर्व साहित्यकारांनी कवींनी सगळ्या जगाला वारंवार 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 सांगितलेलं आपल्याला पाहायला मिळतं। या विद्वत पद्धतीची त्याच्या मागची भर्तृहरींची जी भूमिका आहे ती भूमिका आपण थोडी लक्षात घेऊ। ब्रह्मदेवाला एकदा सृष्टी निर्माण करण्याची इच्छा झाली। सृष्टी निर्माण करण्याची इच्छा झाली तर त्यांनी वेगवेगळे पशु पक्षी प्राणी आणि त्याच्यातही विविध प्रकार त्यांनी निर्माण केले। अशा पद्धतीने 83,99,999 योनी निर्माण केल्यानंतरही ब्रह्मदेवाला काही चैन पडेना। त्याला असं वाटलं की अजून काहीतरी अद्भुत अलौकिक आपल्या हातून घडायचं आहे, अजून चांगली निर्मिती आपल्या हातून व्हायचीच आहे असं ब्रह्मदेवाला वाटलं। म्हणून त्याने शेवटी या मनुष्य प्राण्याची निर्मिती केली आणि मग त्याला समाधान वाटलं, संतोष वाटला की इतकी अप्रतिम कलाकृती आपल्या हातून झाली, याचं एक समाधान ब्रह्मदेवाला वाटलं। मग आता इतर जे प्राणी होते ते प्राणी आणि मनुष्य यांच्यामध्ये काय फरक होता तर ब्रह्मदेवानी मनुष्य प्राण्याला एक वरदान दिलं। ते वरदान होतं बुद्धीचं आणि या बुद्धीमुळेच मनुष्याने आज जग जिंकलं आहे आणि सगळ्यांवरती तो राज्य करतो आहे। मग आता हे बुद्धीचं श्रेष्ठ वरदान तर दिलं,
पण मनुष्याचं श्रेष्ठत्व हे त्याच्या बुद्धीमुळे सिद्ध होतं का? कारण बुद्धी ही सगळ्या मनुष्यांना सारखी दिली, तरी सुद्धा आपण काय म्हणतो की रामासारखं वागावं, रावणासारखं वागू नये. मग रावण तर दशग्रंथी ब्राह्मण होता, 10 ग्रंथांचा, 4 वेद, आयुर्वेद, धनुर्वेद, म्हणजे 4 वेदांच्या व्यतिरिक्त आयुर्वेद, धनुर्वेद, निरुक्त, व्याकरणशास्त्र या सगळ्यांचा त्याचा अभ्यास होता. पण तरी सुद्धा आज आपण एवढी वर्ष झाली रामाची पूजा करतो आणि रावणाचं दहन करतो. त्याच्यामध्ये असलेल्या ज्या दुष्प्रवृत्ती आहेत, वाईट प्रवृत्ती आहे, त्यांचं आपण प्रतिकात्मक दहन करत असतो. मग आता बुद्धी तर होती, पांडित्य होतं, नुसतीच बुद्धी नव्हती, तरी सुद्धा राम हा नेहमी वंदनीय ठरला आणि रावण हा त्याचं आपण दहन करतो. आणि रावणासारखं कोणी आचरण करू नये असं आजही आपण इतके वर्षानंतर म्हणतो. म्हणून मग भर्तृहरींना सुद्धा प्रश्न पडला की मग श्रेष्ठत्व नेमकं कशामध्ये आहे? एखाद्याचं श्रेष्ठत्व त्याच्या रूपामुळे ठरतं का? त्याच्याजवळ असलेल्या धनसंपत्तीमुळे ठरतं का? किंवा त्याला जर एखादं मोठं पद मिळालं असेल, काही प्रतिष्ठा मिळाली असेल, तर त्याच्यामुळे ते ठरतं का? असा प्रश्न भर्तृहरींना पडला. आणि त्यांना असं लक्षात आलं की बुद्धीनी, धनानी, पदानी, प्रतिष्ठेनी, संपत्तीनी कशानेही मनुष्य श्रेष्ठ ठरत नाही. तर तो श्रेष्ठ कशामुळे ठरतो? तर त्याच्याजवळ असलेल्या विद्येने. आणि ही विद्या त्याला काय बोध देते किंवा त्याला काय शिकवते? तर जसं हुंड सरांनी त्यांच्या प्रवचनामध्ये आपल्याला सुरुवातीलाच सांगितलं की सगळ्यात मोठं तत्व जर कोणतं असेल तर ते परब्रह्म तत्व आहे. आणि ते अनिर्वचनीय असं परब्रह्म तत्व ज्याला समजलं तोच खरा विद्वान. आणि हे परब्रह्म तत्व नित्य आहे. बाकी सगळ्या गोष्टी या जगामधल्या अनित्य आहेत, नश्वर आहेत. मग हे जे ब्रह्मतत्व आहे, हे ब्रह्मतत्व कोणाला कळतं? तर ज्यांनी विद्या मिळवली आहे, विद्याधन ज्यांनी प्राप्त केलं आहे, त्यालाच हे परब्रह्म तत्व कळतं, त्यालाच त्याचं आकलन होतं. म्हणून विद्या महत्वाची, विद्याधन हे सर्वश्रेष्ठ धन, आणि ती प्राप्त करणारा विद्वान सुद्धा तेवढाच महत्वाचा. मग रूप आज आहे, उद्या नाही. धनसंपत्तीचं पण तेच, ती आज आहे, उद्या नसणार आहे. पद असेल, प्रतिष्ठा असेल, आज आहे तर उद्या नाही. म्हणजे हे सगळं नश्वर आहे, संपणार आहे, नष्ट होणार आहे एक दिवस. पण जे ब्रह्मतत्व आहे ते नित्य आहे. ब्रह्म सत्यम जगन मिथ्या असं म्हटलं जातं. मग एकमेव सत्य काय आहे? तर ब्रह्म हे एकमेव सत्य आहे आणि बाकी सगळं अनित्य आहे, असत्य आहे. म्हणून भर्तृहरी विद्वत पद्धतीमध्ये विद्येचं महत्व तर सांगतातच, त्याचबरोबर ज्यांनी ती विद्या प्राप्त केली आहे, कष्टाने ती अर्जित केली आहे, अशा पंडितांचा, अशा विद्वानांचा सुद्धा ते या विद्वत पद्धतीच्या माध्यमातून सन्मान करतात. आता पुन्हा आपल्याला प्रश्न पडेल, विद्वान म्हणजे कोण? आता इथे प्रवचनकारांची यादी लागली आहे, त्याच्यामध्ये काही जणांच्या मागे डॉक्टर लागले आहे, माझ्याही मागे आहे. पण खरंच पदव्या किंवा डिग्र्या याच्यामुळे मनुष्य विद्वान होतो का? तर नाही. याचं उत्तर निश्चितपणे नाही आहे. विद्वत्ता मिळवण्याचं ते एक साधन असेल निश्चितपणे, पण खरा विद्वान कोण हे सांगताना भर्तृहरी या विद्वत पद्धतीमध्ये आपल्याला आवर्जून सांगतात की ज्याच्याजवळ नम्रता आहे तो खरा विद्वान. म्हणजे केवळ विद्वत्ता असून चालणार नाही, तर विद्वत्तेसह त्याच्याकडे नम्रता हवी.
विद्वत्तेसह त्याच्याकडे सगळ्यात महत्वाचं जर काय असावं तर तो असावा विवेक. कारण विवेक जर नसेल तर ती विद्वत्ता काहीही कामाची नसते. त्यानंतर सत्यनिष्ठा हे विद्वत्तेचं अजून एक मुख्य लक्षण आहे. विद्वानाकडे सत्यनिष्ठा असली पाहिजे. आणि अजून महत्वाचं म्हणजे विद्वत्तेसह चांगलं आचरण, सदाचरण हे सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. मग आता तोच खरा विद्वान असं भर्तृहरी आपल्याला सांगतात. विद्वत पद्धतीचे जर श्लोक आपण वाचले तर जवळपास अर्ध्या श्लोकांमध्ये भर्तृहरी राजाला संबोधतात. काय म्हणतात ते राजाला? हे राजा, तू विद्वानांचा अपमान करू नकोस. हे राजा, तू विद्वानांचा द्वेष करू नकोस. हे राजा, तू विद्वानांशी स्पर्धा करू नको. मग आता आपल्याला प्रश्न पडतो की हा सगळा उपदेश राजालाच का, सामान्यांना का नाही, आपल्या सगळ्यांना का नाही? मग याचं उत्तरच असं आहे की राजा म्हणजे कशाचं प्रतीक आहे? राजा म्हणजे संपत्ती, राजा म्हणजे सत्ता, राजा म्हणजे अधिकार आणि राजा म्हणजे सामर्थ्य. मग या सगळ्याचं प्रतीक असलेला जो राजा, त्याला वारंवार, आणि राजाजवळ काय आहे? धन आहे, संपत्ती आहे. पण विद्वानाजवळ ही भौतिक संपत्ती जी आहे ती असेलच असं नाही. म्हणून राजाला ते वारंवार सांगतात की हे राजा, तू विद्वानांचा अपमान करू नकोस, तू विद्वानांचा द्वेष करू नकोस, तू विद्वानांची स्पर्धा करू नकोस. कारण तुझ्याजवळ जे धन आहे त्याहीपेक्षा विद्वानांजवळ असणारं जे विद्याधन आहे ते सर्वश्रेष्ठ आहे, सर्वोत्तम आहे. म्हणून वारंवार सुभाषितांच्या माध्यमाने भर्तृहरी राजाला जणू काही चेतावणी देतात आहेत की हे राजा, तू विद्वानांचा अपमान करू नकोस. आता या बाबतीत एक सुभाषित आवर्जून सांगावंसं वाटतं. सुभाषितकार असं म्हणतात, यौवनम धनसंपत्तीही प्रभुत्वम अविवेकिता एकैकम अपि अनर्थाय किमु यत्र चतुष्टयम. सुभाषितकार काय म्हणतात बघा. यौवनम म्हणजे तारुण्य, धनसंपत्ती म्हणजे संपत्ती सगळ्यांना माहिती आहे, प्रभुत्वम, प्रभुत्वम म्हणजे सत्ता, अधिकार, आणि त्याच्या जोडीला जर अविवेक असेल, कवी असं म्हणतात की याच्यातली एक एक गोष्ट जरी असेल तरी ती अनर्थाला कारणीभूत ठरणारी आहे. तारुण्यामध्ये अनुभव नसतो, चुका घडण्याची शक्यता असते, तारुण्याचा एक उन्माद असतो आणि त्याच्यामुळे चुका घडू शकतात. म्हणून तारुण्य हे सुद्धा विनाशाला कारणीभूत ठरू शकतं. सध्याच्या काळामध्ये आपण बघतो आहे तरुण पिढी कशी बेजबाबदार वर्तन करते आहे. सगळेच तरुण तसे असतील असं नाही, पण तरीसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आपण जर बाहेरचं चित्र बघितलं तर हे सगळं किंवा त्याच्यामागचं कारण काय आहे तर त्यांचं असलेलं तारुण्य असं आपल्याला आवर्जून म्हणता येतं. त्यानंतर दुसरं आहे धनसंपत्ती. पैशाचा मद हा लवकरच येतो आणि त्याच्यामुळे अहंकाराचं घर, गर्वाचं घर एक दिवस खाली झाल्याशिवाय राहत नाही आणि ते सुद्धा आपल्याला अनर्थाकडे नेतं. त्यानंतर आहे प्रभुत्व. प्रभुत्व म्हणजे सत्ता, अधिकार. आज माझ्याकडे अधिकार आहे, मग त्या अधिकाराचा मी कसाही वापर करू शकतो. आपल्याला अनेक राजे लोकांचं, प्राचीन काळातल्या राजे लोकांचं उदाहरण किंवा त्यांच्या कथा माहिती आहेत की जे राजा प्रजेवरती अन्याय करत होते, प्रजेवरती जुलूम जबरदस्ती करत होते, जास्तीचा कर त्यांच्याकडून घेत होते. असेही राजे पुराणांमध्ये, प्राचीन कथांमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. मग शेवटी त्यांचं पतन झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे काय की यौवन, धनसंपत्ती आणि प्रभुत्व या तीन गोष्टी वेगवेगळ्या जरी असल्या, एक एक जरी कोणाजवळ असतील हे गुण,
तर त्या अनर्थाला कारणीभूत ठरणाऱ्या असतात. मग त्यामध्ये जर अविवेक असेल तर कळसाध्याय गाठला म्हणायला हरकत नाही, की विवेक ही गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे. दोनही दिवसांच्या प्रवचनांमधून किंवा अनेक प्रवचनांमध्ये निरक्षीर विवेक किंवा नित्य अनित्य वस्तू विवेक हा वारंवार मांडला जातो. याचं कारणच असं आहे की विवेकशून्य व्यक्तीच्या विद्वत्तेला काहीही अर्थ नसतो. म्हणून कवी इथे असं म्हणतात, सुभाषितकार म्हणतात, एकैकम अपि अनर्थाय किमु यत्र चतुष्टयम. मग जिथे एक एक गोष्ट ही अनर्थाला कारणीभूत ठरणारी आहे तर तिथे या चारही गोष्टी जर एकत्र आल्या तर अनर्थ परंपरा घडल्याशिवाय राहणार नाही. म्हणून विद्वानांजवळ असणारं जे धन आहे, विद्वत धन, ते तर महत्त्वाचंच आहे, पण राजाजवळच्या धनाची आणि विद्वानांच्या धनाची कधीही तुलना होऊ शकत नाही. कारण विद्वानांजवळ त्याच्याबरोबर जर विवेक असेल, नम्रता असेल, शुद्ध आचरण असेल तर, आणि शिवाय विद्याधन हे सर्वोत्तम आहे, सर्वश्रेष्ठ आहे, हे भर्तृहरींना या विद्वत पद्धतीच्या माध्यमातून सांगायचं आहे. आपल्याला एक श्लोक सगळ्यांनाच माहिती आहे, स्वदेशे पूज्यते राजा विद्वान सर्वत्र पूज्यते. स्वदेशामध्येच राजाची पूजा होते, पण विद्वान मात्र जगाच्या पाठीवर कुठेही गेला तरी त्याच्या विद्वत्तेला सलाम केला जातो. आता ज्या समाजामध्ये विद्वानांचा सन्मान केला जातो त्याच समाजामध्ये संस्कृती जिवंत राहते, है ना. जिथे विद्वानांचा अपमान होतो किंवा विद्वानांना महत्त्व दिल्या जात नाही तो समाज कधीतरी नष्ट होतो, त्याची प्रगती होत नाही. त्याच्यामुळे समाजाची खरी प्रगती केव्हा होते तर जेव्हा ज्ञानाला प्रतिष्ठा मिळते तेव्हाच समाजाची खरी प्रगती होत असते. आजकाल थोडासा असा एक वाद चालतो की हे कीर्तनकार आहेत, प्रवचनकार आहेत, यांना म्हणे रिकामा वेळ आहे लोकांना गोष्टी सांगायला, उपदेश करायला. पण असं नाही. याचं कारण असं आहे की नैतिकतेची शिकवण देणं, नीतिमूल्यांची शिकवण देणं ही कदाचित प्राचीन काळातही गरज होती, आजच्याही काळामध्ये ती तितकीच किंबहुना त्याहीपेक्षा महत्त्वाची गरज आहे असं वाटतं. आणि रिकामपण आहे म्हणून नाही, पण खरंच समाजाचं आपण काहीतरी ऋण फेडावं. आणि जसं पुंडसरांनी त्या दिवशी म्हटलं की विद्वत्ता आहे पण ती व्यक्त झाली पाहिजे, लोकांपर्यंत ती पोचली पाहिजे, तर तिचा उपयोग आहे. म्हणून जे विद्वान आहेत ते आपलं ज्ञान समाजाला देण्याचं काम करतात, जेणेकरून या समाजाला चांगल्या मूल्यांची शिकवण मिळावी, हा त्यामागचा उद्देश आहे. ज्ञानाचं महत्त्व हे या विद्वत पद्धतीचं वैशिष्ट्य आहे. या अनुषंगाने कालिदासांची एक छोटीशी दंतकथा मला आठवते. कदाचित तुम्ही सगळ्यांनी ती ऐकली असेल, वाचली असेल, पण विषयाच्या अनुषंगाने मी ती थोडक्यामध्ये सांगते. असं म्हणतात की कालिदास हे पूर्वी अशिक्षित होते, त्यांनी काही विद्यार्जन केलं नव्हतं. असंही म्हटलं जातं की ते गुराखी होते आणि गाई गुरं राखण्याचं काम ते करत होते. मग आता एक विद्वत्तमा नावाची राजकन्या होती, ती अतिशय विद्वान होती आणि शास्त्रार्थामध्ये ती सगळ्या विद्वानांना पराभूत करत होती. मग एक कालिदासाच्या देशामधला एक विद्वान तरुण होता, त्याला या विद्वत्तमेचं गर्वहरण करायचं होतं. मग त्याने अशी एक योजना आखली की कालिदासाने मौन राहायचं, त्याने काहीच बोलायचं नाही, कारण तो अशिक्षित आहे, त्याला कशाचं उत्तर देता येणार नाही, तो काय शास्त्रार्थ करणार. आणि सांगायचं की त्याच्या वतीने मी सगळी उत्तरं देणार आहे, हे आमचे गुरु आहेत आणि हे मौन व्रत यांनी पाळलं आहे, पण त्यांच्या ज्या खाणाखुणा आहे त्या मला कळतात आणि त्याच्यामुळे त्यांच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला देणार आहे, असं तो सांगतो. आणि
शास्त्रार्थामध्ये या विद्वत्तमेला तो पराभूत करतो. आता हे सगळं करण्याच्या पूर्वी काय अट टाकलेली असते त्यांनी, की जर ही विद्वत्तमा ती अतिशय रूपवती असते, गुणवती असते, ही जर पराजित झाली तर ज्याच्याकडून ही पराजित होईल त्याच्याशी हिने विवाह करायचा. झालं. मग प्रत्यक्षामध्ये शास्त्रार्थ कोण करतो, तो विद्वान तरुण, पण ती गर्विष्ठ असल्यामुळे त्याला काही तिच्याशी विवाह करायचा नसतो, त्याला करायची असते फक्त तिची फजिती. म्हणून काय होतं, कालिदासांचा विवाह त्या विद्वत्तमेशी लावून दिला जातो. मग आता ती विद्वत्तमा, नावही विद्वत्तमा, नावाप्रमाणेच ती हुशारही असते. पहिल्याच दिवशी कालिदासांचं बिंग फुटतं आणि विद्वत्तमेला कळतं की यात काही राम नाही, काही शास्त्राभ्यास नाही, श्रुती नाही, काहीच नाही. ती खूप संतापते आणि शेवटी राजकन्या, जसं म्हटलं की अधिकार प्रभुत्व आहे तिच्याकडे, त्याला ती राज्यातून हाकलून लावते. म्हणते जा, आणि जोपर्यंत तुम्ही विद्या प्राप्त करून येत नाही तोपर्यंत तुमचं तोंडही मला दाखवू नका. आता निराश झालेले कालिदास जातात तिथून. पत्नीने हाकलून दिलेला, अशिक्षित, काय करावं सुचत नाही. रस्त्याने जात असताना देवीचं एक मंदिर लागतं, त्या मंदिरामध्ये जातो, भगवतीची उपासना करतो. असं म्हणतात की देवी प्रसन्न होऊन त्याला विद्यादान देते आणि मग विद्या प्राप्त करून पुन्हा या विद्वत्तमेला भेटण्यासाठी म्हणून तो राज्यामध्ये परत येतो. मग आता परत आल्यानंतर विद्वत्तमा त्याला प्रश्न विचारते, अस्ति कश्चित वाग विशेषः, म्हणजे आता तरी काही ज्ञान प्राप्त केलंय का, काही वाणीमध्ये तुमच्या बदल घडलाय का. मग आता कालिदास खरंच देवीची उपासना करून विद्वान झालेले असतात आणि तिच्या प्रश्नाच्या एक एक शब्दावरून ते एकेका काव्याची रचना करतात. पहिला शब्द कोणता आहे, अस्ति. अस्त्युत्तरस्यां दिशि देवतात्मा हिमालयो नाम नगाधिराजः, ही कुमारसंभवम या महाकाव्याची सुरुवात आहे. त्याचा जो पहिला श्लोक आहे तो हिमालयाचं वर्णन करणारा आहे आणि त्याची सुरुवात अस्ति या शब्दाने कालिदास करतात. दुसरा शब्द आहे कश्चित. कश्चित कांता विरह गुरुणा स्वाधिकारात प्रमत्तः, मेघदूत, अलौकिक असं विरह काव्य कालिदासांची रचना, हे काव्य तयार करतात. तिसरं वाग. वागर्थाविव संपृक्तौ वागर्थ प्रतिपत्तये जगत पितरौ वंदे पार्वती परमेश्वरौ, असं म्हणून रघुवंशम या महाकाव्याची ते रचना करतात. कालिदासासारखा एकमेव कवी असा आहे की ज्याची पंचमहाकाव्यांमध्ये 2 महाकाव्य आहेत, रघुवंशम आणि कुमारसंभवम. असे ते एकमेव कवी आहेत की पंचमहाकाव्यांमध्ये 2 महाकाव्यांचा समावेश कालिदासांचा आहे. थोडक्यात सांगायचं हेच आहे भर्तृहरींना की विद्या ही महत्त्वाची आणि ज्ञानप्राप्ती केल्यानंतर ती विद्वत्तमा कालिदासांचा आनंदाने स्वीकार करते. मग विद्वत पद्धतीच्या माध्यमातून भर्तृहरींना हेच सांगायचं आहे की नित्यानित्य वस्तू विवेक ज्याच्या ठिकाणी आहे, म्हणजे जो परब्रह्म तत्व हेच सर्वश्रेष्ठ आहे हे जाणतो, आणि ते कशाच्या माध्यमातून जाणतो तर विद्येच्या माध्यमातून जाणतो, तोच खरा विद्वान आहे, हे भर्तृहरींना या विद्वत पद्धतीच्या माध्यमातून सगळ्यांना सांगायचं आहे. ही झाली आजच्या विद्वत पद्धती मागची भर्तृहरींची भूमिका. आता या विद्वत पद्धतीमध्ये एकूण 10 श्लोक आहेत
आणि या म्हणजे श्लोकांच्या माध्यमातून हळूहळू त्यांची जी भूमिका आहे, त्यांचे जे विचार आहेत ते उलगडत जाणार आहेत. आता आपण प्रत्यक्ष श्लोकांकडे वळूया. यामधला पहिला जो श्लोक आहे तो काय सांगतो बघा. त्याचा जो म्हणजे त्याच्या ज्या 2 ओळी आहेत पहिल्या, त्या 2 ओळी विद्वानाची विद्वत्ता कशी असली पाहिजे हे सांगणारे आहेत. कवी असं म्हणतात, शास्त्रोपस्कृत शब्द सुंदर गिरह शिष्य प्रदेया गमाहा विख्याता कवयो वसंती विषये यस्य प्रभो निर्धनाः तज्जाड्यम वसुधाधिपस्य सुधियो यर्थम विना अपि ईश्वराः कुत्स्याः स्युः कुपरीक्षकैः न मणयो यैहि अर्घतः पातिताः. भर्तृहरी असं म्हणतात की शास्त्रांनी अलंकृत अशा शब्दांमुळे ज्यांची वाणी मनोहर झाली आहे आणि शिष्यांना देण्यालायक ज्ञान ज्यांच्या जवळ आहे, असे प्रसिद्ध विद्वान ज्या राज्यामध्ये दरिद्री राहतात, तो दोष कोणाचा आहे? त्या विद्वानाचा नाही, तो दोष त्या राजाचा आहे. कारण रत्न हे श्रेष्ठच असतं. रत्नाची किंमत तुमच्या आमच्या सारख्यांनी जर कमी केली तर तरी रत्न हे रत्नच असतं, ते काही काच होत नाही. मग त्याची सुपरीक्षा जर आपण करू शकत नसो तर तो आपला दोष आहे, त्या मण्याचा दोष नाही. मग तसंच विद्वानांची परीक्षा जर कोणी करू शकत नसेल किंवा राजा करू शकत नसेल तर तो दोष राजाचा आहे, असं कवी भर्तृहरी राजाला स्पष्टपणे सांगतात. ते सांगत असताना ते काय म्हणतात की कवी कसे आहेत? ह्यर्थम अपि ईश्वराः, ह्यर्थम अपि ईश्वराः म्हणजे त्यांच्याजवळ धन नसतानाही ते ईश्वर म्हणजे श्रेष्ठ आहेत. त्यांना या भौतिक धनाशी काही घेणं देणं नाही, कारण त्यांच्याजवळ विद्येचं धन हे आहेच. त्याच्यामुळे हे राजा त्यांच्याजवळ जरी भौतिक संपत्ती नसली तरी त्यांच्याजवळ जे विद्येचं धन आहे त्याच्यामुळे ते धनवान आहेतच. आणि अशांना जर राजाच्या राज्यामध्ये दारिद्र्यामध्ये दिवस काढावे लागत असतील तर ते जाड्य, ते बुद्धिमांद्य कोणाचं आहे? तर ते राजाचं आहे, असं भर्तृहरी स्पष्टपणे सांगतात. आता यामध्ये विद्वानांचं लक्षण सांगत असताना पहिलं लक्षण काय सांगितलं आहे? शास्त्रोपस्कृत शब्द सुंदर गिरह. मग शास्त्रांनी ज्याची वाणी लखलखित झाली आहे, म्हणजे व्याकरण इत्यादी शास्त्रांनी ज्याचे शब्दांना धार आली आहे, ज्याचे शब्द मनोहर झाले आहेत, म्हणजे वाणीला महत्त्व आहे. उच्चारणाचं तर महत्त्व आहेच, पण त्या दिवशी आपण बघितलं की उच्चारण काय चांगल्या अस्खलित शिवाय देता येतात. सरांनी आपल्याला त्या दिवशी सांगितलं वैशाख नंदन, असं वाटतं एखाद्या राजकुमाराचं नाव आहे का? पण प्रत्यक्षामध्ये गाढव हा अर्थ सरांनी सांगितला. आज मी तुमच्या ज्ञानात अजून थोडी भर घालते. दुसरा एक शब्द आहे सुकुमार बुद्धी. असं वाटतं एखाद्या छान तरुण कोवळ्या मुलीचं वगैरे तर नाव नाही सुकुमार बुद्धी, पण बालबुद्धी म्हणजे जिला बुद्धी नाही असा किंवा अशी सुकुमार बुद्धी. दुसरा अजून एक शब्द आहे घृत बुद्धी. आता तूप म्हणजे श्रेष्ठच म्हणतो आपण, तुपाचे अनेक फायदेही आहे, पण मग घृत बुद्धी म्हणजे काय? तर तूप जसं पाण्याच्या बुडाशी जातं तसं जडबुद्धी. त्याच्यामुळे घृतबुद्धी ऐकायला खूप छान वाटत असेल पण अर्थ चांगला नाही, कोणाला म्हणू नका. त्यानंतर महिषी, असं वाटतं राणीचं आहे की काय? म्हैस. अनार्य, अनार्य म्हणजे जो असभ्य आहे, दुर्वर्तन करणारा आहे.
आर्य आपण ऐकलंय, बऱ्याच लोकांना अनार्य, अन हा शब्द लागला की नकारात्मक त्याचा अर्थ होतो हे माहिती नसतं. आजकाल मॉडर्न नावं पण संस्कृत आश्रित असं काहीतरी ठेवायचं खूप फॅड आलंय आणि त्या नादामध्ये लोक अर्थ लक्षात न घेता काही पण नावं ठेवतात. एका गृहस्थानी, सद्गृहस्थानी त्याच्या मुलीचं नाव काय ठेवावं? श्लेष्मा. श्लेष्मा म्हणजे नाकातला शेंबूड. प्रवास करताना एक छोटा मुलगा माझ्या शेजारी बसला होता. त्याच्या आईने खूप आवडीने सांगितलं, म्हणे आम्ही याचं नाव अवीर ठेवलं आहे. मी कपाळावर हात मारला. अहो म्हटलं, वीर म्हणजे शूर आणि अवीर म्हणजे जो मित्र आहे, असं अर्थ न लक्षात घेता नाव ठेवण्याची परंपरा सध्या आपल्याला दिसून येते. वाणीचं महत्त्व रामायणामध्ये अतिशय उत्कृष्ट पद्धतीने सांगितलेलं आपल्याला दिसून येतं. जेव्हा राम लक्ष्मण सीतेच्या शोधासाठी वनामध्ये हिंडत असतात, ऋष्यमुख पर्वतावरती सुग्रीव असतात आणि ते सुग्रीव त्यांना बघतो की हे मुनिकुमार फिरतात आहेत, ते कोण आहेत, कशासाठी इथे आले आहेत, कारण तो राज्यभ्रष्ट झालेला असतो आणि त्याला त्याच्या जीवाची भीती असते. तर वालीने तर यांना पाठवलं नसेल म्हणून तो चौकशीसाठी बुद्धिमत्ताम वरिष्ठम अशा हनुमंताला पाठवतो. स्वतः हनुमंत भगवंताजवळ येतात, त्यांची चौकशी करतात, त्यांच्याशी वार्तालाप करतात आणि वार्तालाप करत असताना त्याचं जे बोलणं आहे ते ऐकून प्रत्यक्ष रामचंद्र त्याच्या वाणीची स्तुती करतात आणि स्तुती करताना ते असं म्हणतात की नूनम व्याकरणम कृत्सम अनेन बहुधा श्रुतम. सरांनी सांगितलं आपल्याला की पूर्वी ज्ञान हे श्रुतींनीच होत असे, ऐकून ऐकून पुन्हा पुन्हा ऐकून ज्ञान मिळवलं जायचं. आणि बहुव्याहरता अनेन न किंचित अपशाब्दितम. इतक्या वेळ हा आपल्याशी बोलतो आहे पण कुठलाही अपशब्द याच्या वाणीमध्ये आलेला दिसत नाही, असं स्वतः प्रभू रामचंद्र हनुमंताचं कौतुक करताना दिसतात. त्याच्यानंतर पुढे त्याची ही जी वाणी आहे ती कशी आहे तर उच्चारयती कल्याणी वाचम हृदय हर्षिणी. हृदयाला आनंद देणारी आणि कल्याणप्रद अशी त्याची वाणी आहे, अशीही ते स्तुती करतात. चांगलं बोलणं, चांगली वाणी याचं महत्त्व संस्कृत साहित्यामध्ये आपल्याला जागोजागी आढळतं. काल स्वाती भगिनींनी सांगितलं की सत्यम ब्रूयात प्रियम ब्रूयात मा ब्रूयात सत्यम अप्रियम. म्हणजे चांगलं बोला, गोड बोला, सत्य बोला, पण ते सत्यसुद्धा चांगल्या भाषेमध्ये असलं पाहिजे, प्रिय वाटलं पाहिजे. प्रिय वाक्य प्रदानेन तुष्यंती सर्वे जंतवः. चांगलं बोलण्यामुळे सगळे जंतू म्हणजे प्राणी आपण सगळे संतुष्ट होतो. अजून एक सुभाषितकार म्हणतात, तृणानी भूमिही उदकम वाक् चतुर्थीच सुनृता एतानी अपि सताम गेहे न उच्छिद्यन्ते कदाचन. म्हणजे चांगली वाणी ही सज्जनांकडे नेहमी आपल्याला अनुभवायला मिळते. दुसरं जे विशेषण वापरलं किंवा जे गुरुजवळ असणं आवश्यक आहे, जो गुण, तो काय सांगितला आहे? शिष्य प्रदेयागमहा. मग शिष्याला देण्या इतकं ज्ञान हे गुरुजवळ असणं अपेक्षित आहे. तो स्वतः ज्ञानसंपन्न जर नसेल तर तो विद्यार्थ्यांना काय सांगणार? आणि आगम म्हणजे काय तर आगच्छति परंपरया इति आगमः. म्हणजे परंपरेने आलेलं जे ज्ञान आहे ते त्याच्याकडे असलं पाहिजे, शास्त्राभ्यास त्याच्याकडे असला पाहिजे. कारण आपल्याला पुन्हा सरांनी सांगितलंच होतं, पुस्तकस्था तुया विद्या परहस्तगतम धनम कार्यकाले समुत्पन्ने न सा विद्या न तद्धनम. पुस्तकामध्ये असलेलं ज्ञान आणि दुसऱ्याच्या हातामध्ये गेलेलं धन हे वेळ आल्यावरती कधीही कामी पडत नाही. आणि त्याच्यामुळे आपल्याला माहिती आहे की आपलं हे संस्कृत साहित्य सुभाषितांचं खचाखच भरलेलं भांडार आहे.
एक सुभाषिताचा अर्थ सांगायला आपण 10 सुभाषितं उदाहरणादाखल सांगू शकतो. आणि म्हणूनच कदाचित भर्तृहरींनी सुद्धा त्यांना जे सांगायचं आहे समाजाला, लोकांना, त्यासाठी सुभाषिताचाच आश्रय घेतलेला आपल्याला दिसून येतो. पहिल्या या श्लोकामध्ये जेव्हा सुभाषितकार असं म्हणतात की हे राजा, हे दारिद्र्य विद्वानांचं नाही, कारण त्यांची परीक्षाच तू योग्य करत नाही आहे. मग आता या संदर्भातला पण मला एक अतिशय छान संवादात्मक श्लोक आठवतो. एकदा एक हंस मानस सरोवरातून चुकून आपल्या साध्या सरोवरामध्ये येतो, पृथ्वीवरती येतो, आणि त्या सरोवरामध्ये सगळे बगळे असतात. त्या हंसाला पाहतात. आता हा हंस लोहित लोचन आस्यचरण हा आहे, म्हणजे त्याचे डोळे, त्याचं मुख आणि त्याचे पाय लाल रंगाचे आहेत. तो बगळ्यांपेक्षा वेगळा आहे. मग आता ते प्रश्नच विचारताना कसा विचारतात, एक तुच्छतेचा भाव त्यांच्या ठिकाणी असतो त्याच्याविषयी, कारण तो हंस आहे हे त्यांना माहिती नसतं. ते विचारतात, लोहित लोचन आस्य चरणः कहा त्वम, कोण आहेस तू की ज्याचे डोळे, पाय आणि तोंड म्हणजे चोच लाल आहे, असा तू कोण आहे? तो म्हणतो मी हंस आहे. मग लगेच पुढचा प्रश्न, कुतो, कुठून आला आहेस? तो म्हणतो मानसात, म्हणजे मी मानस सरोवरातून आलो आहे. मग पुन्हा विचारतात, किम तत्र अस्ति, काय आहे तिथे? मग तो वर्णन करतो, सुवर्ण पंकज वनानी. मानस सरोवरामध्ये काय आहे? सुवर्ण पंकज, सोन्याची कमळं, त्या कमळांची वनं आहेत. सुधा सन्निभम अंभ, अंभ म्हणजे पाणी, आणि ते पाणीही कसं आहे? अमृतासारखं आहे. रत्नानां निचय, रत्नांचे ढीग आहेत. वैदुर्य आहेत. मणिरोहा, प्रवाल मणिरोहा. मग एवढं सगळं सुंदर वर्णन मानस सरोवराचं तो करतो. तर हे बगळे मात्र त्याला काय विचारतात? ते म्हणतात, शंभुकाः संती तत्र. शंभुक म्हणजे गोगलगाय, ज्याच्यावरती शंख शिंपले असतात तिच्या पाठीवरती. आणि जेव्हा हंस म्हणतो न, शंभुक नाहीत तिथे, तेव्हा सगळे बगळे ही करून हसायला लागतात, म्हणजे त्याची खिल्ली उडवतात. कारण त्यांना या सुवर्ण पंकज वनाची, अमृततुल्य पाण्याची आणि या रत्नमण्यांची काहीच किंमत नसते. पण म्हणून मानस सरोवर हे सुंदर नाही असं काही सिद्ध होत नाही. त्यांना कशाची चिंता असते? आपल्या पोटा पाण्याची. गोगलगाय असेल ती खाता येईल. तर असे जर कुपरीक्षक असतील तर विद्वानांची परीक्षा ते करू शकत नाही. एकदा नारद मुनी पृथ्वीवरती अवतरले. आपल्याला माहिती आहे नारद मुनी सर्व संचारी आहेत, कुठेही ते भ्रमण करू शकत असत. एकदा ते पृथ्वीवरती आले आणि आल्या आल्या त्यांना काय दिसलं की एक डुक्कर गटारामध्ये लोळत आहे. आता मुनीच ते, सज्जनांचं हृदय नवनीतासारखं असतं. नारद मुनींचे बिचाऱ्यांचं हृदय पाघळलं आणि त्यांनी त्या डुकराला म्हटलं की चल मी तुला स्वर्गात घेऊन जातो. म्हणे काय आहे तिथे? म्हणे मंदाकिनी आहे, साक्षात आकाशगंगा, अप्सरा आहेत, सगळंच काही आहे, ऐश्वर्य. डुकराने काय विचारलं, पण तिथे गटार आहे का? व्यंकटरमणा गोविंदा. तर असे जर कुपरीक्षक असतील तर ते विद्वानांची परीक्षा कधीही करू शकणार नाहीत आणि त्यांच्या परीक्षेमुळे विद्वान हे कमी महत्त्वाचे ठरत नाहीत. आता दुसरा जो विषय होता की भाषेचं ज्ञान. एकदा म्हणजे शिक्षकाला तर भाषेचं ज्ञान असलंच पाहिजे, कारण विद्यार्थ्यांना द्यायचं आहे. एका ठिकाणी इंटरव्ह्यूला गेले, भाषा विषयाचे इंटरव्ह्यू होते. पहिलाच कॅन्डिडेट समोर आला. त्यांना म्हटलं साहित्य व्याकरण कशात आवड आहे, काय विचारू?
तर म्हणे व्याकरण विचारा. म्हटलं बापरे, भारी कॅन्डिडेट दिसतो आहे एकदम, व्याकरण नाही तर व्याकरण म्हटलं की सगळे पहिले घाबरतात. नाही म्हणे विचारा. म्हटलं सोप्याकडून कठीणाकडे जाऊ, पहिले संधी विचारू. म्हटलं संधी म्हणजे काय? तर मोठं छान उत्तर दिलं. म्हणे आता मी इंटरव्ह्यूला आले, तुम्ही मला प्रश्न विचाराल, मग तुम्ही मला घ्याल म्हणे इथे या पोस्टसाठी. ही झाली म्हणे संधी. हे त्यांचं ज्ञान. रामकृष्ण हरी. तर भर्तृहरी असं म्हणतात की अशा राज्यामध्ये जे विद्वान दरिद्री राहतात तो दोष त्या राजे लोकांचा आहे. कारण कुपरीक्षकाला रत्नामध्ये काच दिसते, चंदनामध्ये फक्त लाकूड दिसतं आणि विद्वानामध्ये सामान्य त्याला दिसतो. आणि खरा परीक्षक कसा असतो तर तो अंतर्गत गुणांना सुद्धा ओळखतो. याविषयीची पण 2 सुभाषितं सगळ्यांना माहिती आहेत. कोणती आहेत ती? काकः कृष्णः पिकः कृष्णः को भेदो पिक काकयोः वसंत समये प्राप्ते काको काकः पिको पिकः. पिक म्हणजे कोकिळ, काक म्हणजे कावळा. दोन्ही वर्णाने काळे, म्हणजे वरून पाहिलं तर दोघंही सारखेच. पण जेव्हा वसंत ऋतूचं आगमन होतं तेव्हा कावळ्याचं ओरडणं कर्कशच असतं, पण कोकिळ आहे हा हे कशावरून ओळखू येतं तर त्याचा जो मधुर स्वर आहे त्याच्यावरून तो आपल्याला ओळखू येतो. तसाच पुन्हा एक श्लोक आहे, बकः श्वेतः हंस श्वेतः को भेदो बकहंसयो नीरक्षीर विवेकेतु हंसो हंसः बको बकः. बगाही पांढरा आहे, हंसही पांढरा आहे, पण हंसामध्ये नीरक्षीर विवेकाचं जे सामर्थ्य आहे ते कावळ्यामध्ये बगळ्यामध्ये नाही. आणि त्याच्यामुळे अंतर्गत जे गुण आहे, आंतरिक जे गुण आहेत ते महत्त्वाचे आहेत, ते कायमस्वरूपी राहतात. वरचं जे बाह्य रूप आहे ते नष्ट होतं. हेच भर्तृहरींना वारंवार या विद्वत पद्धतीतून आपल्यासमोर मांडायचं आहे. एक आवर्जून मला इथे सांगावंसं वाटतं की ज्यांना शक्य असेल त्यांनी आयुष्यात कधीतरी संस्कृतचा अभ्यास करावा. आताच बघा, एका श्लोकाच्या स्पष्टीकरणासाठी कितीतरी श्लोक आपल्याला सापडले आणि अशी ही समृद्ध भाषा आपल्याही जीवनाला समृद्ध करते. त्याच्यामुळे सगळे आपण मिळून तिचा एकदा जयघोष करूया. जयतु संस्कृतम जयतु भारतम. दुसऱ्या श्लोकाकडे बोलूया. दुसऱ्या श्लोकामध्ये भर्तृहरी म्हणतात, विद्येचं महत्त्व सांगताना ते म्हणतात आहेत, हर्तुर यातीन गोचरम किमपि शम पुष्णाति यत् सर्वदा यर्थिभ्यः प्रतिपद्यमान मनीषम प्राप्नोति वृद्धिं पराम कल्पांतेष्वपि न प्रयाति निधनं विद्याख्यम अंतर्धनं येषां तान् प्रति मानम उज्झत नृपाः कैहि कह तैहि सह स्पर्धते. पुन्हा विद्येचं महत्त्व सांगताना भर्तृहरी म्हणतात की हर्तुर यातीन गोचरम, जे अपहार करणाऱ्याला दिसत नाही. गोचर म्हणजे जे इंद्रियांच्या बाहेरचं आहे. मग शब्द स्पर्श रूपरसगंध हे इंद्रियांचे विषय आहेत आणि इंद्रियांच्या विषयाच्याही जे बाहेर आहे ते म्हणजे विद्याधन. आणि म्हणून जर एखाद्याला ते चोरून न्यायचं असेल तर चोरून न्यायला ते दिसलं पाहिजे ना. त्याला काहीतरी आकारमान हवं, वस्तुमान हवं, उंची लांबी रुंदी काहीतरी हवी. पण विद्येचं तसं नाही आणि त्याच्यामुळे विद्या ही चोरून नेल्या जाऊ शकत नाही. न चोरहार्यम किमपि शम पुष्णाति यत सर्वदा. मग ही कशी आहे विद्या की जी नेहमी अनिर्वचनीय असं सुख देते. आता एखाद वेळेस असं होतं की आपल्याला खूप आनंद झालेला असतो. समजा मुलाला नोकरी लागली, ही बातमी आपल्याला कळली. आपण लगेच मैत्रिणीला फोन लावतो, तिला म्हणतो, अगं तुला काय सांगू, आज मला इतका आनंद झाला आहे की मी तो शब्दात सांगू नाही शकत. बातमी शब्दातच सांगतो की माझ्या मुलाला नोकरी लागली, पण आनंद शब्दात व्यक्त करू शकतो का? आपल्याला तो व्यक्त करायला शब्द अपुरे पडतात.
आणि असं अनिर्वचनीय सुख हे विद्या आपल्याला देत असते. ज्याला ब्रह्मानंद सहोदर आनंद असं आपण म्हणू, असं सुख हे विद्या आपल्याला देत असते. याचकांना दिलं असताना यर्थेभ्यः प्रतिपद्यमानम अनिशम वृद्धिं परां प्राप्नोति. मग कशी आहे ही विद्या? तर तुम्ही ती कितीही दिली तरी ती वाढतच जाणार, कमी होणार नाही. म्हणून एक सुभाषितकार देवी सरस्वतीला म्हणतात, अपूर्वो तव कोशोयम विद्यते तव भारती व्ययतो वृद्धिमायाती क्षयम आयाती संचयात. म्हणजे उलटच आहे विद्येचं. जेवढी ती वाटाल तेवढी ती वाढत जाते आणि जेवढी ती लपवून ठेवाल तेवढं ती कमी होते, तिचा क्षय होतो. आणि कल्पांत जरी आला कल्पांतेषु अपि न प्रयाति निधनम. असं हे विद्याख्यम अंतर्धनम म्हणजे गुप्त धन आहे, ते काही उघड होत नाही. म्हणजे आपण म्हणतो की हुशार दिसते, ही हुशार दिसतो हा, पण प्रत्यक्षामध्ये कधी कधी ती हुशारी वेगळीच निघते. त्याच्यामुळे दिसण्यावर जाऊ नका. दिसण्यावरची हुशारी वेगळी आणि असण्याची हुशारी वेगळी. त्याच्यामुळे विद्या हे धन कसं आहे, जे अंतर्धन म्हटलं आहे त्याला, जे लपलेलं आहे, गुप्त आहे. आणि कल्पांतेषु अपि न प्रयाति निधनम. कल्पांत आला तरी सुद्धा जे नष्ट होत नाही असं हे विद्याधन. आणि म्हणून भर्तृहरी पुढे असं म्हणतात, येषाम तान प्रति मानम उज्जत नृपाहा कहा तैहि सहस्पर्धते. मग हे राजे लोकांनो, त्यांच्याविषयीचा राग तुम्ही सोडून द्या. पुन्हा राजे लोकांना का म्हटलं? कारण राजे लोकांजवळ धन आहे, भरपूर आहे, सत्ता आहे. पण राजे लोकांना म्हणून काय सांगितलं की तुम्ही त्यांचा राग करू नका, त्यांच्याशी स्पर्धा करू नका, कारण तुम्ही त्यांची बरोबरी करू शकत नाही. तुमच्या जवळचं जे धन आहे ते नष्ट होणारं आहे आणि पंडितांजवळचं, विद्वानांजवळचं जे धन आहे ते मात्र अक्षय्य आहे. म्हणून पुन्हा राजे लोकांना ते म्हणतात की विद्वानांची तुम्ही बरोबरी करू नका, त्यांचा तुम्ही राग करू नका, त्यांच्यासह तुम्ही स्पर्धा करू नका. अशाच अर्थाचं एक सुभाषित इथे आवर्जून सांगावंसं वाटतं. सुभाषितकार म्हणतात, रूप यौवन संपन्ना विशाल कुल संभवा विद्याहीनान शोभन्ते निर्गंधा इव क्यंशुकाहा. रूप आहे, यौवन आहे, सगळी संपन्नता आहे, मोठ्या कुळामध्ये जन्म घेतला आहे, पण जर विद्या नसेल तर ती व्यक्ती कशी असते? तर जसं सुवासहीन फूल तसं ती व्यक्ती असते. मग आता आपण बघितलं की निसर्गामध्ये वेगवेगळ्या प्रकारची सुंदर सुंदर रंगांची फुलं आपल्याला दिसतात. त्याच्यामध्ये काही रंगहीन फुलं आहेत, पण त्यांचा सुवास अतिशय मनाला मोह घालणारा आहे. मोगरा असेल, निशिगंध असेल, जाईजुई असेल, चमेली असेल, त्यांना रंग नाही, पण उत्कृष्ट असा सुवास त्यांच्याकडे आहे. म्हणून ते पूजेमध्येही आहेत, केसांमध्येही माळले जातात. या उलट घाणेरीचं फूल सगळ्यांनी पाहिलंय, खूप रंगाचे असतात. कोणी घालतं का डोक्यात? देवाला वाहतात का? नाही. नावच घाणेरी आहे, वासही घाणेरडाच आहे. म्हणून सुभाषितकार म्हणतात की सगळं आहे, रूप आहे, यौवन आहे, संपन्नता आहे, पण जर त्याच्याकडे विद्या नसेल तर काही कामाचं नाही, तो शोभत नाही. पुढच्या श्लोकाकडे वळूया. घड्याळ पुढे पुढे धावत आहे आणि अजून तिसऱ्या श्लोकापर्यंत आपण आलो आहे. अधिगत परमार्थान पंडितान मा अवमंस्था तृणमिव लघुलक्ष्मीही तान नैव संवृणती अभिनव मदलेखा श्यामगंडस्थलानाम न भवती बिसतंतुर्वारणम वारणानाम. पुन्हा म्हणतात की परमतत्वाचं ज्ञान झालेल्या पंडितांचा हे राजा तू अपमान करू नकोस, कारण कसपटा समान असणारी जी लक्ष्मी आहे, क्षुद्र वाटणारी जी लक्ष्मी म्हणजे संपत्ती, हे त्यांना अडवू शकत नाही.
मग कशी अडवू शकत नाही, तर ज्याप्रमाणे कमळामधले बिसतंतू असतात, अतिशय नाजूक असतात आणि मदोन्मत्त हत्तींना ते बांधून ठेवू शकत नाहीत, मग असंच त्याच पद्धतीने लक्ष्मी हे विद्वानांना बांधून ठेवू शकत नाही. त्याचं एक छान कथा आहे याविषयीची. एक राजा होता अमरशक्ती नावाचा, त्याला 4 पुत्र होते. आता राजपुत्रच ते, राजबिंडे होते, जसं म्हटलं रूप यौवन धनसंपत्ती सगळंच होतं, पण नीतिशास्त्राचं ज्ञान त्यांना नव्हतं. मग पंडित विष्णू शर्मा यांना राजाने विनंती केली की म्हणे मी तुम्हाला अमाप धनसंपत्ती देतो, पण माझ्या या 4ही पुत्रांना तुम्ही नीतिशास्त्राचं ज्ञान द्या. पंडित विष्णू शर्मांनी साफ नकार दिला. त्यांनी म्हटलं की धन मला नको, धनाचा मोह तुम्हाला घालू नकोस राजा, तुझं धन मला कसपटाप्रमाणे आहे आणि मी तुझ्या पुत्रांना नीतिशास्त्रज्ञ करणार नाही. मग राजाने त्यांना वारंवार खूप विनवण्या केल्या. तेव्हा त्यांनी त्यांना एक अट टाकली राजाला की मी धन घेणार नाही, पण तुझ्या मुलांना नीतिशास्त्राचं जाणकार करण्याचं ची जबाबदारी मात्र मी स्वीकारतो आणि 6 महिन्यामध्ये पंचतंत्रामधल्या कथांच्या माध्यमातून त्या 4ही राजपुत्रांना त्यांनी राजनीती शिकवली. बृहदारण्यक उपनिषदामध्ये सुद्धा याज्ञवल्क्य आणि मैत्रेयीचा असाच संवाद आहे. जेव्हा याज्ञवल्क्य मुनी गृहस्थाश्रमाचा त्याग करायला जातात तेव्हा सगळी संपत्ती ते मैत्रेयीला देतात. तेव्हा ती त्यांना विचारते की या संपत्तीमुळे मला परमतत्वाचं ज्ञान होणार आहे का? याज्ञवल्क्य मुनी म्हणतात नाही. मग ती म्हणते मला नको ही संपत्ती, ज्यामुळे परमतत्वाचं ज्ञान होईल असा उपदेश तुम्ही मला करा. आणि मग त्यानंतर याज्ञवल्क्य मुनी आणि मैत्रेयी यांचा संवाद झालेला आपल्याला दिसून येतो. पुढच्या श्लोकाकडे वळूया. अंभोजिनी वन विलास निवासमेव हंसस्य हंती नितराम कुपितो विधाता न तु अस्य दुग्ध जल भेद विधौ प्रसिद्धां वैदग्ध्य कीर्तिम अपहर्तुम असौ समर्थः. कवी असं म्हणतात की ब्रह्मदेव रागावलाच तर काय करेल, तर हंसाचं निवासस्थान जे आहे कमलिनींचं सरोवर ते तो नष्ट करेल, पण त्याच्यामध्ये जी निरक्षीर विवेकाची क्षमता आहे त्याच्यामुळे त्याला जी कीर्ती प्राप्त झाली आहे ती कीर्ती मात्र तो नष्ट करू शकणार नाही. आता ब्रह्मदेव हा सृष्टीचा निर्माता, सुंदर असं कमळाचं वन निर्माण केलं, हंस त्याचं वाहन, म्हणजे ब्रह्मदेव मालक, हंस चालक. पण समजा जर मालक चालकावर रागवला तर काय करेल, त्याचं म्हणजे अन्नाची सोय असेल ती बंद करेल, त्याचा निवास असेल ती व्यवस्था काढून घेईल, हे सगळं तो करेल. पण त्याच्यामधलं जे कौशल्य आहे निरक्षीर विवेकाचं ते कौशल्य मात्र तो काढून घेऊ शकत नाही. आणि इथे आपल्याला आपल्या स्वातंत्र्यवीर सावरकरांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. इंग्रजांनी त्यांना अंदमानच्या तुरुंगामध्ये टाकलं. सावरकर प्रखर राष्ट्रभक्त आणि त्यांचे जे राष्ट्रभक्तीचे विचार ते सगळ्या भारतीयांच्या मनामध्ये इंग्रजांबद्दल द्वेषाची भावना पसरवतात. त्याच्यामुळे त्यांच्या लिखाणावर बंदी आणली, त्यांच्या वाचनावर बंदी आणली, त्यांना कुठलंही साहित्य, बारी नावाचा जो जेलर होता तो पुरवत नसे. पण अचाट प्रतिभाशाली असलेल्या सावरकरांनी ह्या सगळ्या बंधनांना झुगारून तुरुंगामध्ये कमला नावाचं काव्य कोळशाने भिंतीवरती लिहिलं कारागृहाच्या. बारीने ते पण मिटवून टाकलं. पण ते सावरकर, आपण त्यांचं काव्य सगळ्यांनी वाचलंय, ऐकलं आहे, ते मिटवल्यानंतरही त्यांनी ते मुखोद्गत केलं आणि नंतर ते मुद्रित केलं. म्हणजे त्यांना कुठल्याही साधनांची आवश्यकता पडली नाही.
कारण त्यांच्यामध्ये जे कवित्व होतं, जी राष्ट्रभक्ती होती, जी प्रतिभा होती, तो बारी हिरावून घेऊ शकला नाही. हेच भर्तृहरींना या माध्यमातून सांगायचं आहे. पुढच्या श्लोकाकडे वळूया. केयूरान विभूषयन्ति पुरुषं हारान चंद्रोज्ज्वला न स्नानं न विलेपनं न कुसुमं नालंकृता मूर्धजा वाण्येकासमलंकरोति पुरुषं या संस्कृता धार्यते क्षीयन्ते खलु भूषणानि सततं वाग्भूषणं भूषणं. पुंडसरांनी त्या दिवशी याच्यावरती बरंच विवेचन केलेलं आहे आणि मला असं वाटतं सगळाच श्रोतृवर्ग त्या दिवशी उपस्थित होता. त्याच्यामुळे यावरती फारसं भाष्य करणार नाही, पण पुन्हा पुन्हा कवीला एकच गोष्ट आपल्या सगळ्यांच्या मनावर ठसवायची आहे की हे सगळे अलंकार किंवा जी प्रसाधनाची वेगवेगळी साधनं आहेत ती सगळी एक दिवस नष्ट होणार आहेत. आपलं शरीरही एक दिवस नष्ट होणार आहे. अंगम गलितम पलितम मुंडम दशनविहीनम जातम तुंडम अशी आपली अवस्था होणार आहे. मग कायम काय राहणार आहे तर जी आपली चांगली वाणी आहे तीच आपल्याला सुशोभित करणार आहे, समृद्ध करणार आहे, हे त्यांना आवर्जून सांगायचं आहे. आता इथे थोडासा वेगळा संदर्भ मला मुद्दामून तुमच्याबरोबर शेअर करावासा वाटतो. आपली संस्कृती किती प्रगत होती आणि मला तर असं वाटतं की एकही विषय असा नाही की ज्याला आपल्या पूर्वजांनी स्पर्श केलेला नाही. मग मनुष्य जसा उत्सवप्रिय होता तसाच तो प्रसाधनप्रिय पण होता. याचे अनेक संदर्भ आपल्याला आपल्या प्राचीन ग्रंथांमध्ये मिळतात. एवढंच काय, आपण म्हणतो की हे मिस युनिव्हर्स, मिस इंडिया या सगळ्या ज्या स्पर्धा आहे या आताच्या आहे, तसं नाही. त्याची नावंसुद्धा इतकी सुंदर होती. जनपद कल्याणी, नगर सौभिनी अशा स्पर्धा या प्राचीन काळी सुद्धा होत्या. याच्यावरून आपल्या भारताची समृद्धता आपल्याला लक्षात येते. प्रसाधन कलेचा किती परमोत्कर्ष झाला होता त्या काळामध्ये, तर भरतमुनींनी नाट्यशास्त्रामध्ये प्रसाधन कलेचा परमोत्कर्ष म्हणजे भूषण विन्यास म्हणजे दागिने अलंकार धारण करणे हे सांगितलं होतं आणि त्याचेही त्यांनी 4 प्रकार सांगितले. पहिला आवेद्य. आवेद्य म्हणजे शरीराला टोचून, जसं कानातले घालतो आपण, नाकातलं घालतो, ते आवेद्य. त्यानंतर आरोप्य म्हणजे हार माळ वगैरे जे आपण वरून टाकतो त्याला त्यांनी आरोप्य म्हटलं. त्यानंतर बंधनीय. बंधनीय म्हणजे बाजूबंद आहे, मेखला आहे, कंबरपट्टा जो आपण बांधतो. आणि चौथा आहे प्रक्षेप्य. मग त्याच्यामध्ये नुपुर आहेत म्हणजे पैंजणं आहेत किंवा कंकणं आहेत. तर मला तर असं वाटतं की एकही विषय त्यांनी आपल्या अभ्यासासाठी ठेवलाच नाही. सगळा अभ्यास हा प्राचीन लोकांनी केला असं आपल्याला लक्षात येतं. भर्तृहरींना या माध्यमातून शरीराचं नश्वरत्व सांगायचं आहे. बाहुभूषण असो, कर्णभूषण असो, स्नान विलेपन सगळं काही शरीराबरोबर नष्ट होणार आहे. किंवा एक वय असतं तेव्हाच त्या गोष्टी चांगल्या वाटतात आणि वय जसं वाढत जातं तसं त्या गोष्टीसुद्धा आपल्याला शोभत नाहीत आणि त्याच्यामुळे एकमेव वाणी हेच खरं आपलं भूषण आहे असं भर्तृहरी सांगतात. पुढच्याही श्लोकामध्ये पुन्हा विद्येचं महत्त्व ते सांगताना म्हणतात, विद्या नाम नरस्य रूपमधिकम प्रच्छन्न गुप्तम धनम विद्या भोग करी यशस् सुख करी विद्या गुरुणाम गुरु विद्या बंधुजनो विदेश गमने विद्या परम दैवतम विद्या राजसु पूज्यते नहि धनम विद्या विहीनः पशुः. मग विद्या हेच खरं सौंदर्य आहे. कारण शरीराचं जे सौंदर्य आहे ते काळानुसार नष्ट होत जाणार आहे. पुन्हा
ते प्रच्छन्न गुप्त धन आहे, ते कोणी हिरावून नेऊ शकत नाही. यश, सुख आणि उपभोगांचं जर साधन असेल तर ती विद्याच आहे, हे भर्तृहरींनी सांगितलं. विदेशामध्ये जर काही अडचण आली, समस्या आली, तर त्याच्यावरचा उपाय तुमच्या जवळची विद्याच तुम्हाला तारून नेऊ शकते, हे त्यांनी आवर्जून सांगितलं. आणि राजे लोकसुद्धा कोणाला मानतात तर विद्येलाच ते सन्मान देतात. आपल्याला माहीत आहे की नवरत्नांचा दरबार, मग ते सगळे विद्वान, कारण ते राजदरबाराचं भूषण होते, त्याच्यामुळे राजे लोकसुद्धा विद्वानांचीच पूजा करतात. आणि असं हे विद्याधन सर्वश्रेष्ठ आहे. आणि हे जर धन नसेल तर जो विद्यावीर आहे तो पशुप्रमाणे मानावा, असं भर्तृहरींनी सांगितलं आहे. म्हणजे त्याची गणना एकदम पशुमध्ये केली. दुसराच असा श्लोक काय सांगतो, साहित्य संगीत कला विहीनहा साक्षात पशुहु पुच्छ विषाणहीनहा. म्हणजे ज्याला साहित्य, संगीत, कला यांची आवड नाही, म्हणजे थोडक्यात या सगळ्या विद्या ज्याच्याकडे नाहीत, तो कसा आहे, पुच्छ म्हणजे शेपूट आणि शिंग नसलेला पशुच आहे. म्हणजे माणूस जरी असला तरी त्याला फक्त काय शेपूट नाही, शिंग नाही, नाहीतर तो पशुप्रमाणेच आहे. कल्पना करून पहा. तर अशा पद्धतीने विद्या हेच सर्वश्रेष्ठ धन आहे, असं पुन्हा पुन्हा भर्तृहरी सांगतात. पुढचा जो श्लोक आहे त्या श्लोकामध्ये काही गोष्टी अशा सांगितल्या आहेत की त्या जर असतील तर दुसऱ्या गोष्टीची काय गरज. या श्लोकाचंही विवेचन मला वाटतं पुंड सरांनी त्यांच्या प्रवचनामध्ये केलं होतं, त्याच्यामुळे आपण थोडक्यामध्येच बघूया. क्षांती कवचेन किम अरिभिः प्रोद्गोष्ठिचेत देहिना ज्ञातिश्चेत अनुलोम किम यदि सुहृत् द्रव्यं शब्दैः किं फलं किं सपर्यतैः यदि दुर्जनः किमु धनैः विद्या अनुवद्या यदि भूताश्चेत् किमु भूषणैः कविता यद्यस्तु राज्येन किम. भर्तृहरी असं म्हणतात की मनुष्याजवळ जर क्षमा असेल तर त्याला चिलखताची काय गरज आहे. चिलखत आपण केव्हा वापरतो, जेव्हा आपल्याला स्वतःचं संरक्षण करायचं असतं तेव्हा. मग आपल्याला इथे भांडण करायचं नाही, युद्ध करायचं नाही, कारण आपल्याजवळ क्षमाशीलता आहे. मग ते म्हणतात चिलखताची गरज नाही. राग असेल तर दुसऱ्या शत्रूची तुम्हाला गरज नाही. क्रोधाच्या बाबतीमध्ये आपण म्हणू शकतो की दुर्योधनाचं उदाहरण आहे. द्रौपदी आणि पांडवांविषयीचा इतका क्रोध त्याच्या मनामध्ये होता आणि तो इतका वाढत गेला की सुईच्या अग्रावर मावेल इतकी सुद्धा भूमी द्यायला त्यांनी नकार दिला. आणि त्याचं रूपांतर कशामध्ये झालं तर शेवटी युद्ध आणि युद्धानंतर मृत्यू त्याला पत्करावा लागला. असा क्रोध हा स्वतःलाच जाळत असतो. जसा एखादा जळता निखारा आपण दुसऱ्यावर फेकायसाठी हातात घेतला तर पहिले आपला हात जळेल ना, तसंच क्रोधाचं असतं. क्रोध हा पहिले त्याच व्यक्तीला जाळत असतो ज्याच्यामध्ये क्रोध असतो. पुढे ते म्हणतात की जर मित्र असतील तर औषधाची तुम्हाला काही गरज नाही, कारण मित्रम प्रीती रसायनम, तोच तुमची सगळी दुःख दूर करणार आहे, तुमच्या सगळ्या व्याधी तो हरणार आहे आणि त्याच्यामुळे तुम्हाला दुसऱ्या औषधाची काही गरजच नाही, असं ते म्हणतात. जर तुमच्याकडे विद्या असेल तर तुम्हाला धनाची आवश्यकता नाही. हे तर वारंवार वारंवार कवींनी सांगितलेलं आहे. एखादी गोष्ट जेव्हा सगळ्यांच्या मनावरती बिंबवायची असते तेव्हा आपण ती वारंवार वारंवार सांगत असतो. भर्तृहरींना विद्येचं महत्त्व वारंवार 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 लोकांना पटवून द्यायचं आहे. आणि हे धन कसं श्रेष्ठ आहे म्हणून जवळपास प्रत्येक सुभाषितामध्ये त्यांनी धनाचं महत्त्व आपल्याला कुठल्या ना कुठल्या तरी पद्धतीने सांगितलं आहे.
आणि पुढे ते म्हणतात की जर कवित्व असेल म्हणजे पुन्हा पांडित्य जर असेल तर राज्याची काहीही गरज नाही. म्हणजे पुन्हा संपत्ती आली, धन आलं, जे नश्वर आहे त्या सगळ्यांची काहीही गरज नाही असं कवी म्हणतात. पुढच्या श्लोकामध्ये ते म्हणतात दाक्षिण्यम स्वजने दया परिजने शाठ्यम जने दुर्जने प्रीती साधुजने स्मयक खलजने विद्वज्जने चार्जवम शौर्यम शत्रुजने क्षमा गुरुजने नारी जने धूर्तता ये चैवं पुरुषाः कलासु कुशलाः तेषु एव लोकस्थितीः. मग अशा प्रकारे प्रत्येकाशी आपण एकसारखंच नाही वागत है ना. सगळ्यांशी कसं म्हणजे कोणाकोणाशी कसं वागावं याची पण एक रीत असते आणि ती रीत ज्याला कळली तो समाजाला सुस्थितीमध्ये ठेवू शकतो असं भर्तृहरी म्हणतात. मग कसं वागलं पाहिजे तर जे आपले लोक आहेत त्यांच्याबद्दल प्रेमभावना आपल्या मनामध्ये असली पाहिजे. आपल्या घरचा जो सेवकजन आहे त्यांच्या बाबतीमध्ये आपल्या मनामध्ये दयाभाव असला पाहिजे. सज्जनांविषयी प्रेम, दुष्टांविषयी गर्व, विद्वानांच्या बाबतीमध्ये आपलं वागणं हे रुजुतेचं असलं पाहिजे, सरळपणाचं असलं पाहिजे. हो, वडीलधारी जी मंडळी आहे त्यांच्या बाबतीमध्ये आपल्या मनामध्ये सहनशीलता असली पाहिजे आणि अशा पद्धतीने कोणाशी कसं वागावं याचाही सुंदर उपदेश भर्तृहरींनी आपल्याला केला आहे. पुन्हा एकदा शेवटी ते सत्संगतीचं महत्त्व सांगतात. कारण विद्वत्व आहे पण सज्जनपणा जर नसेल तर विद्वत्ता काही कामाची नाही. म्हणून म्हणतात जाड्यम धियो हरती सिंचती वाची सत्यम माननतीम दिशती पापम अपाकरोती चेत प्रसादयती दिक्षु तनुसी कीर्तीम सत्संगती कथय किम न करोती पुंसाम. आपल्या सगळ्यांना सत्संगतीचं महत्त्व माहिती आहे. समुद्रातला जो पाण्याचा थेंब असतो तो पाण्याचा थेंब जर शिंपल्यामध्ये पडला तर त्याचा मोती होतो, तो जर मातीवर पडला तर त्याचा चिखल होतो आणि तो जर सर्पमुखामध्ये पडला तर त्याचं विष होतं. म्हणून सज्जनांची नेहमी कास धरावी, सज्जनांची संगत कधीही सोडू नये. आणि शेवटच्या श्लोकाकडे आपण येऊया. जयंतीते सुकृतिनः रससिद्धा कवीश्वराः नास्ति येषां यशत्काये जरामरणाजं भयम्. याही श्लोकाचं विवेचन पुलसाने भरपूर सुंदर पद्धतीने केलेलं आहे. सामान्य व्यक्तीचं शरीर हे काळाच्या ओघामध्ये नष्ट होणारच, पण जे कविश्रेष्ठ आहे ते नेहमी जयंती म्हणजे त्यांचा विजय होतो किंवा त्यांचा जय जयकार असो कारण ते सर्वश्रेष्ठ आहे. कारण त्यांनी त्यांच्या चांगल्या कृतींच्या माध्यमातून, चांगल्या कार्यांच्या माध्यमातून ते अजरामर झाले आहेत. देहाचा त्यांनी कधीच त्याग केलेला आहे, पण अनेक वर्ष झाली तरी सुद्धा त्यांच्या विचारांच्या रूपाने, त्यांच्या उपदेशांच्या रूपाने आजही ते आपल्यामध्ये जिवंत आहे. आणि म्हणून अशा या सुकृतीनं हा रससिद्धा कवीश्वरांच्या काळीला म्हणजे शरीराला जरा म्हणजे वृद्धत्व आणि मरण म्हणजे मृत्यू यांचं भय असत नाही असं भर्तृहरी सांगतात. विद्यावान असूनही रावण अहंकारी असल्यामुळे तो नष्ट झाला. चांगदेवांच्या गर्वजनाची पण गोष्ट आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यामुळे विद्वत्तेबरोबर जर विवेक नसेल तर काय होतं हे भर्तृहरींनी या श्लोकांच्या माध्यमातून, या विद्वत पद्धतीच्या माध्यमातून सांगितलं आहे. आयोजकांनी मला ही संधी दिली आपल्या समोर हा विषय मांडण्याची, म्हणून आयोजकांचे, उपस्थित सर्व श्रोत्यांचे मी मनापासून आभार मानते आणि माझ्या वाणीला विराम देते. नमस्कार. आजचा विषय अतिशय साध्या सरळ सोप्या पद्धतीने समजावून सांगितलं त्याबद्दल व्यवस्थांच्या वतीने मी त्यांचे खूप खूप आभार मानते. आणि उद्याच्या प्रवचनाचा विषय मानशौर्य पद्धती आणि
उद्याचे प्रवचन करायचं सौ जान्हवी लगावकर. असा कार्यक्रम इथे संपतो असं मी जाहीर करते. धन्यवाद. श्रीनिवास गोविंदा श्री व्यंकटेश